आज मी ठरवलं काहीतरी वेगळं करूया आणि ब्लॉग करायचं असं ठरलं आमचं. रमेश भाऊंला म्हणलं, भाऊ आज आपण काय करूया, आज दिवसभराचं रूटीन आपण आज ब्लॉगच्या माध्यमातून दाखवू. मग एक अकलूजचं पेशंट आलं, नेहमीचंच पेशंट माझं. गॅस्ट्रोमधून मी त्याला नीट केलं, बरेच प्रॉब्लेम होते त्यातून सॉल्व केलं. पण खूप रागीट स्वभाव त्याचा, दिसलं की चावणं हा त्याचा पहिला प्रकार. ताईंला मी म्हटलं, ताई व्यवस्थित धरा त्याला. तेवढ्यात तो ताईंला चावला. चावल्यानंतर ताईंनं त्याला एक फटका मारला. तेवढ्यात त्यांचे मिस्टर आले. भाऊंला मी म्हटलं, भाऊ हा खूप ॲग्रेसिव्ह झाला आहे बरं का, जपून थोडे फटके देत जावा त्याला, वळण लावा, ताईंला चावला तो. ती म्हणले, अहो काय रागीटच खूप झाला आहे, त्याला हात लावलेलंच चालत नाही. म्हटलं नका काळजी करू, बघूया त्याला. त्याला मी समजून सांगितलं, अरे बाबा ही तर फक्त गुंडा मी एकटाच आहे, ही तर फक्त माझी दादागिरी चालते. रमेश भाऊंला सांगितलं, भाऊ एखादी पिशवी बघा बाजारची. रमेश भाऊ म्हणले, आहे आणतो मी तोपर्यंत म्हणलं याला तपसून घेतो. मग तपसलं, टेम्परेचर नॉर्मल होतं, नॉर्मल टेम्परेचर होतं, सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या, फक्त त्याला वॅक्सिन द्यायचं होतं. रमेश भाऊंना पिशवी आणली, कारण मास्क काय तो लावू देत नव्हता. त्यांना मी समजून सांगितलं, घ्या त्याला वर, बघूया काय जरी झालं तर आज त्याला इंजेक्शनच द्यायचं. मग मी इंजेक्शनं तयार केली. एक 7-in-1 वॅक्सिन, अँटी रेबीज वॅक्सिन. जे वर्षाची वॅक्सिन आहेत ती आजच करून घेऊया म्हटलं. प्रत्येक पालखीला, फक्त पालखी जवळ आली की तुम्ही वर्षातून एकदा माझ्याकडे यायचं. सगळी वॅक्सिन तयार केली, त्याला वरती घेतला आणि नंतर गोड बोलून समजून सांगून पिशवी त्याला त्याच्या तोंडाला लावायचं ठरवलं. पण तो काय ऐकायला तयार नव्हता, भुकत होता, मला ॲग्रेसिव्ह होत होता, चावायचा प्रयत्न करत होता. मग मी त्याला पिशवी अज्जात लावली. पिशवी जशी लावली तशी सगळ्यांना आम्ही पकडला त्याला आणि म्हणलं, अजिबात त्याला सोडू नका. रमेश भाऊ बी धावत आले, त्यांना व्यवस्थित पकडला. मी त्याला इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर माझ्या लक्षात इंजेक्शन झालं, आम्ही तिघांनी एकसारखं दुसरं इंजेक्शन झालं. आणि मी भाऊंला म्हणलं, भाऊ आज आपल्या सगळ्यांचे एकसारखे कपडे झाल्यात, आपण एक फोटो काढू. त्यांना वाटलं फोटो म्हणजे मोबाईलमध्येच काढतोय काय, नाही म्हणलं रेकॉर्ड झालं आपल्या कॅमेऱ्यात सगळं. नंतर एक बाहेर पेशंट आलं. गेल्या 15 दिवसापूर्वी हा भैया 3 पिल्लं घेऊन आला होता माझ्याकडं. त्या 3ही पिल्लांना जुलाब होत होते. नंतर मी ट्रीटमेंट त्यांना केली. ट्रीटमेंट केल्यानंतर हा दुसरा आला. तो म्हटला, सर सततच जुलाब करतोय हा. मग मी तपासल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला ॲलर्जिक सिम्पटम आहेत. मी त्याला म्हणलं, तू जी काय दूध देतोयस भैया ती बंद करून टाक, कारण की त्याला दुधाची ॲलर्जी होते. जोपर्यंत दूध बंद करत नाही तोपर्यंत त्याचे जुलाब बंद होणार नाहीत. आता त्याला थोडा विकनेस आला आहे, डिहायड्रेशन झाल्यामुळं थोडी तब्येत खराब झाली त्याची. तर आज मी त्याला सलाईन लावतो, मग उद्यापासून त्याला जेवण चालू कर. पण लक्षात ठेव, ॲलर्जी कशाची झाली ती बघ. रमेश भाऊंला सांगितलं, भाऊ वॅक्सिन सलाईनची व्यवस्था करा, आजच्या दिवस सलाईन लावूया त्याला आणि उद्यापासून त्याला रेग्युलर जेवण वगैरे देऊया. भाऊंला सांगितल्यानंतर भाऊंना तयारी केली सलाईनची. सलाईन वगैरे त्याला जोडली. 10-15 मिनटापर्यंत त्यांना म्हटलं, बसा, बघूया उद्याच्या उद्या कसं होईल ते. नंतर त्याने मला काही बाकी दुसऱ्या कुत्र्यांचे फोटो वगैरे दाखवले, ते मी पाहिले आणि सांगितलं त्यातला डाएट कोणता द्यायचा, काय करायचं, वॅक्सिन कधी करायचं, औषध उपचार कधी करायचं, हे सगळं सांगितल्यानंतर जेवढे जास्त पेशंटला समजून सांगेल तेवढं पटतं. अगदी त्यांनाही पटल्या सगळ्या गोष्टी. मग रमेश भाऊंला सांगितलं की सलाईन झाली की सलाईन काढून घ्या, टेबल स्वच्छ करून घ्या. रमेश भाऊ म्हणले, चालतंय म्हणले. मग प्रत्येक 3 तासाला दवाखाना धुणे हा रमेश भाऊंचा कार्यक्रम. त्यांचा स्वभाव एवढा छान आहे की प्रत्येक गोष्ट अगदी नित्यनियमानं करणार.
घड्याळाचा काटा वाजला रे वाजला की त्यांचं पुसणं चालूच. मग पेशंट असो नसो, गर्दी किती असो, पण त्या गर्दीतसुद्धा ते दवाखाना पुसून घेणार त्यांच्या टायमिंगला. स्वच्छता जेवढी असेल ना तेवढं चांगलं वाटतं. येणाऱ्या लोकांनाही प्रसन्न वाटतं. खूप चांगल्या स्वभावाचे कामगार मला सगळे मिळालेत. मी त्यांना म्हटलं, रमेश भाऊ आज तुमचं काम मी सगळ्यांना सांगणार आहे. त्याच्यानंतर माळशिरसमधील एक किरण त्याचं मांजर घेऊन आला. किरणचं कुत्रं गेल्या 8-10 दिवसापूर्वी खूप आजारी होतं. त्याला गॅस्ट्रो झालता. 5 दिवस त्याला ट्रीटमेंट केल्यानंतर ते नीट झाला. खूप क्रिटिकल कंडिशन होती. किरणलासुद्धा वाटायचं वाचतोय का नाही, पण मी ट्रीटमेंट केली. 5 दिवसांत त्याला चांगला रिझल्ट आला. तो खूप चांगला झाला. नंतर मांजराची भांडणं झाली. अगदी डोळ्यापाशी मोठीची मोठी गाठ उठली असं त्यानं मला सांगितलं. ती गाठ बघितल्यानंतर मी बघितलं तर त्यात पूर्णपणे इन्फेक्शन झालेलं होतं. मी किरणला म्हटलं, किरण ही भांडणात जखम झाली त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं आहे. तर आता आपल्याला लगेच काय का करता येणार नाही. ह्यानं जेवण केलं आहे. जर ह्याला बुलीचं इंजेक्शन दिलं आपण ते स्वच्छ करण्यासाठी जखम, तर त्याला उलट्या होणार. तर काय करूया, उद्या सकाळी आपण रिकाम्या पोटी त्याला आणल्यानंतर काय करूया, त्यातील जेवढी काय घाण आहे का नाही तेवढी काढून घेऊया. कारण की अशा केसेसमध्ये काय होतं, पल्स वगैरे तयार होतो. मराठी भाषेत त्याला मांजरी म्हणतात. मग त्याला म्हणलं याला मांजराला मांजरी झाली, तर उद्या सकाळी ये घेऊन आपण त्याला व्यवस्थित भूल देऊन काढूया. नंतर मी जेवायला घरी आलो. घरून बघितलं तर एक बावड्यावरून पेशंट आलेलं होतं. एक 8-10 दिवसापूर्वी खूप मोठी जखम होती त्याला. नंतर मी दवाखान्यात गेलो. मी बघितलं गेल्या 4-5 दिवसापूर्वीच ती घेऊन आलते, पण खूप सेन्सिटिव्ह होते त्याच्या बाबतीत. कारण की मोठीच्या मोठी जखम होती आणि त्या जखमेतून खूप वास वगैरे येत होता. नंतर मी अँटीबायोटिक वगैरे दिले. 8-10 दिवसात जखम बरी झाली आणि अगदी छोटी जखम राहिली त्याला. जखम म्हणण्यापेक्षा एक होल राहिलेला आहे. त्या होलातून वास येतोय असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर मी म्हटलं चला बघूया, चेक करूया म्हटलं. तर बरेच दिवस झालं औषधं काय बंद केल्यामुळं कदाचित वास येत असावा. मग मी ती जखम बघितली तर त्याचं जी जॉकेट त्यांना घातलेलं होतं ती त्यातून पू येतोय म्हणून ती जॉकेट त्याला चिटकून बसलेलं होतं. पण जखम मात्र 80-85% नीट झालेली होती. 10-15%च फक्त जखम राहिलेली होती. मग ती जखमेचं मी निरीक्षण केलं. रमेश भाऊंना म्हणलं, रमेश भाऊ बाकीची तयारी करा, बघूया काय करावं लागतंय त्याला ते. मग जखम बघितली तर बऱ्यापैकी फरक पडलेला होता. पण बरेच दिवस तिला स्वच्छता नाही, आंघोळ नसल्यामुळं जी काय पल्स साचलेला होता त्याचा त्याला वास येत होता आणि थोडी जखमही दिसत होती तिथं. पण अगदी पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालेलं होतं. तब्येती तिथं चांगला फरक पडलेला होता. अख्ख्या घरदारांचं लाडकं मांजर ती होतं. नंतर नॉर्मली चेकअप मी केलं. चेकअप केल्यानंतर लक्षात आलं की हे एकदम हेल्दी झालं आहे आता. पण काय थोडीफार औषधं चालूच करायची होती त्याला. मग त्यांना म्हणलं ते चालू करूया आपण. पहिल्यांदा जखम व्यवस्थित बघून घेतली, त्याची पूर्ण तपासणी केली. तपासणी केल्यानंतर अगदी ओके सगळ्या गोष्टी वाटल्या. नंतर भाऊंला म्हटलं, भाऊ बॅटरी आपली कुठं आहे? भाऊ म्हणले अहो तिकडे ठेवली. भाऊंनं मला बॅटरी चालू करून दिली. मी बॅटरी बघितली. बॅटरीनं व्यवस्थित बघितलं ती जखम तर खूप छान झालेली होती. अगदी 5-10% फक्त जखम राहिलेली होती ती. मग त्यांना मी समजून सांगितलं की आत्ता आपल्याला ह्याचं पूर्ण जी चमड्यावर घाण साचलेली आहे ती आपल्याला आत्ता काढता का येत नाही. तर आत्ता नुकतीच ती जखम कव्हर झालेली आहे आणि आता जर त्याला ज्यादा छेडछाडी केली आपण तर जखम तिथं मोठी होईल. तर आपण तुम्ही काय करा, घरी गेल्यानंतर थोडं गरम पाण्यानं ती स्वच्छ करून घ्या. कारण की काय झालं आहे की पूर्णपणे मोठी 5 ते 10 इंचाची जी जखम होती ती जखम आत्ता चिकटली आणि ती जर आपण स्वच्छ करायला लागलो किंवा वडायला लागलो तर ती परत पहिल्यासारखी होईल. असं त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांना म्हणलं 8-10 दिवसानंतर या माझ्याकडं
आल्यानंतर आपण काय करूया, ती पूर्णपणे जखम स्वच्छ करूया. आता नॉर्मल थोडासा जो प्रॉब्लेम राहिला आहे तो प्रॉब्लेम आपण एका इंजेक्शनात क्लिअर करूया. बाकी औषध गोळ्या तुम्हाला देतो त्या कंटिन्यू चारा. औषध गोळ्या चालल्यानंतर त्याला खूप चांगला फरक पडेल असं त्यांना समजून सांगितलं मी. मग इंजेक्शन तयार केलं आणि आता मला असं वाटतंय की 10 मिनटं ब्लॉक झाला आहे म्हणजे खूप मोठा झाला आहे. त्याच्यामुळे आता जास्त व्हिडिओ दाखवण्यात किंवा दिवसभराचं काम दाखवण्यात काहीच अर्थ नाही. कारण की आता हे दुपारपर्यंत झालं, संध्याकाळीही खूप गर्दी असते. पण जर तुम्हाला हे आवडलं, जे काय घडामोडी घडतात त्या, तर मी नक्की नेहमी ह्या दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. नंतर मी त्याला आजच्यात एक इंजेक्शन दिलं. गेल्या 15-20 दिवस झालं माझ्याकडे येतोय, पण कधी त्याला त्याची जाणीव झाली नव्हती. पण आज तो अगदी हेल्दी असल्यामुळे त्याला जाणीव झाली की मी इंजेक्शन दिलेल्याची. पेशंटला सांगितलं काही काळजी करू नका, एक सिरप देतो, सिरप त्याला पाजत राहावा आणि निरीक्षण करत राहावा. आता ती पूर्णपणे बरा झाला आहे, त्यामुळं तो आता किरकिर करणार आहे तुम्हाला सारखा. त्यांनी सांगितलं सर खूप चांगला झाला आहे, थँक्यू व्हेरी मच.